हे बघा पॉम्पलेट घ्यायचे आहेत. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. एकदम साफ असं मध्ये कट करायचं आणि त्याला पूर्ण क्लीन करायचं. त्याचे डोळे किंवा त्याच्या आतमध्ये जी काही घाण असते ती सगळी काढून त्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं. व्यवस्थित धुतल्यानंतर हा मी तुम्हाला मसाला दाखवते आता. ह्याच्यात कोथिंबीर, मिरची, थोडासा कांदा, जिरं, लसूण, थोडासा अद्रक आणि लिंबूचं जे ज्यूस आहे ते घ्यायचं आहे. हा पूर्ण मसाला आपल्याला एक जास्त पाणी न घालता थोडासा ड्रायसर, कारण आपल्याला तो भरायचा आहे ना त्या पॉपलेटमध्ये, तर तो असा जाडसर थोडा बनवून घ्यायचा. आता जे पॉपलेट आपण धुवून ठेवलेत त्याला आपण मीठ लावून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं. मसाल्यामध्ये पण आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे आणि पॉम्पलेटला मीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ लावून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. हे बघा आता मी हळद टाकते. हळद टाकायचं आहे. तेही चांगलं मिक्स त्याला पॉपलेटला लावून घ्यायचं आहे, मीठ आणि हळद. त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे एक लिंबूचा ज्यूस. तोही चांगला मिक्स करून त्याला बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला. हे बघा कसं छान दिसतंय. आता जो मसाला आपण तयार केलेला आहे ना, तो बघा मी कसा असा जाडसर मसाला, म्हणजे मसाला पेस्ट बनवायची आहे, पण असं घट्ट बनवायचं आहे की तो त्याच्या आतमध्ये जेव्हा आपण फिलिंग करू ना तो असा व्यवस्थित राहिला पाहिजे. असा पातळ केला तर काय होईल, ते पूर्ण बाहेर निघून येईल. तसं प्रॉपर आतमध्ये जेवढा पाहिजे लागेल त्या पॉम्पलेटसाठी तेवढा तो मसाला भरायचा आहे. आणि थोडा मसाला आपण वरून पण त्याला पॉम्पलेटला लावून घेऊया. ज्या चिऱ्या काढलेल्या आहेत आपण त्याच्यामध्येही मसाला थोडासा लावूया. हे बघा आम्ही कसं करते. व्यवस्थित असे सगळ्या पापलेटला मसाला मी लावून घेते. बघू शकता तुम्ही आता कसं दिसतंय. बघा छान दिसतंय ना. आता आपले हे मसाला भरून पॉपलेट रेडी आहेत. तुम्हाला जेवढे पॉपलेट फ्राय करायचे आहेत तेवढ्यांना तुम्ही हा मसाला भरून तयार करून ठेवून द्या. असे प्रॉपर आतमध्ये नीट भरा, म्हणजे कुठे राहिला नाही पाहिजे. नाहीतर मग मसाला नाही भरला व्यवस्थित तर मग फ्राय केल्यावरती तो मसाला लागणार नाही. तो मसाला छान असा लागला पाहिजे खाताना. आता मी पीठ घेतलं आहे, हे तांदळाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं तांदळाच्या पिठासाठी. आणि त्याला आपण कोटिंग करून घेऊया पॉम्पलेटनी. पॉम्पलेटला चांगलं तांदळाच्या पिठाचं कोटिंग करूया. तांदळाचं पीठ मी वापरते कारण जेव्हा आपण फ्राय करू ना ते फिश छान कुरकुरीत होईल. एक साईडला तेल गरम केलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण पॉम्पलेटला मस्त फ्राय करून घेऊया. जास्त स्लो पण नाही करायचं आहे आणि जास्त फास्ट पण नाही ठेवायचं आहे. फिश आहे ती पटकन शिजते, म्हणून तुम्हाला जास्त फास्टवर नका शिजू, कारण आतून व्यवस्थित शिजलं पाहिजे. म्हणून मीडियम गॅसवर त्याला छानसं असं बघा किती छान दिसतंय, असं छानसं फ्राय करून घ्यायचं. मी बघा असे सगळे पॉम्पलेट फ्राय करून ठेवले. आणि मग तुम्ही असं ह्याला सर्व करू शकता. एकदा बनवा घरी जसं मी बनवलंय आणि खाऊन बघा आणि मला सांगा कसं वाटतंय. थँक्यू.